या संदर्भात रायगडमध्ये एक मोठा वाद समोर येतोय। महेंद्र तुर्वे थेट सुनील तटकरेंना म्हणाले की तुम्ही गद्दारी केलात तर आम्ही श्रीवर्धनमध्ये सुद्धा शिवसेनेचा उमेदवार देऊ। राष्ट्रवादीकडून कोकणामध्ये आणि रायगडमध्ये महायुतीचा धर्म पाळला जात नाही। मला वाटतं आमदारासारख्या महत्त्वाच्या लोकप्रतिनिधीनं नेत्यांनी सुद्धा जर महायुती म्हणून आपण एकत्रित सामोरं जाणार असू तर महायुतीत वितुष्ट येतील अशा प्रकारची वक्तव्य टाळली पाहिजेत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत आहे। कारण हा खो-खोसारखा आहे। जर त्या ठिकाणी अलिबाग संदर्भात तटकरे बोलले तर श्रीवर्धन संदर्भात त्या ठिकाणी थोरवे बोलणार। महेंद्र दळवी असतील मला वाटतं की थोरवे म्हणजे कर्जतचे। मला वाटतं खो-खोसारखा खेळ त्या ठिकाणी खेळू नये। एक दुसऱ्यावर बोलला की दुसरा त्याच्यावर बोलतो आणि महायुतीचं वातावरण त्या ठिकाणी खराब अशा वक्तव्यांमुळे होऊ शकतं। मागेही देवेंद्रजींनी महायुतीच्या षण्मुखानंदच्या मेळाव्यात त्या ठिकाणी सांगितलं होतं की कोणाला जर खुमखुमीच आली तर आपल्या पक्षप्रमुखांशी बोला आणि नंतर ती खुमखुमी भागवा। तर मला वाटतं कुणीही त्या ठिकाणी अशा प्रकारे महायुतीत वाद निर्माण होईल आणि ज्याचा आपल्या वाटचालीवर निवडणुकीवर परिणाम होईल असं कोणी वक्तव्य करू नये अशा प्रकारची पुन्हा एकदा नम्र अशा प्रकारची विनंती किंवा प्रार्थना आमच्या सहयोगी पक्षाच्या सगळ्या प्रमुखांना जे मीडियासमोर येऊन अशी वक्तव्य करतात त्यांना मित्रत्वाचा सल्ला किंवा विनंती आहे। 160 जागा किंवा 170 जागा आम्ही देऊ तर ज्योतिर्मय शिंदेच्या शिवसेनेकडून 93 ठिकाणी जे आहेत ते निरीक्षक निवडणुकीचे नेमलेले आहेत। त्यामुळे प्रश्न उभा आता पुन्हा केला जातोय की अजितदादांच्या वाट्याला काय येणार नाही। मला वाटतं निरीक्षक नेमले म्हणजे तेवढ्या जागा निश्चित झाल्यात असं मानायचं कारण नाही। आता आमच्या दोन्ही दादांनी सांगितलं 288 जागा लढवल्या। आम्ही 288 ठिकाणी प्रभारी नेमलेत। 288 जागा लढवणार आहोत का? त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक पक्ष हा त्या ठिकाणी चाचपणी करत असतो। आपल्यासाठी पोषक मतदारसंघ कुठले आहेत, उद्या महायुतीमध्ये मागायचे झाले तर आपण प्राधान्यानं आग्रहानं कुठले मतदारसंघ मागायचे यासाठी त्यांची ती पूर्वतयारी असते आणि त्याच्यामुळं प्रभारी नेमले त्याचबरोबर आता निरीक्षक नेमले म्हणजे त्या जागा त्या पक्षाला दिल्या असं काय मानायचं कारण नाही। महायुती तिन्ही पक्ष तिन्ही नेते एकत्रितपणे त्या ठिकाणी जागा वाटप करतील ज्याला आमचं वरिष्ठ नेतृत्व मान्यता देईल आणि आम्ही सारे एकोप्यानं एकजुटीनं या ठिकाणी विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवू। त्याच्यामुळं निरीक्षक प्रभारी यांच्यावर तिकीट वाटपात आपण अंदाज व्यक्त करू नये। रोहित पवार म्हणतात की अजितदादांचा महायुतीत सन्मान होत नाही। रोहित पवारांनी अजितदादांचा त्यांच्या राष्ट्रवादीत किती सन्मान झाला त्याचं उत्तर पहिलं द्यावं। त्यांचा वारंवार त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला म्हणून अजित पवारांना अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली। शरद पवार साहेबांनी त्यांचे वेळोवेळी अधिकार द्यायचे परंतु त्याची अंमल करायला द्यायचं नाही। सुप्रिया ताईंना कशा प्रकारे अजितदादा त्या ठिकाणी वैतागले होते हे रोहित पवार यांना सगळं माहीत आहे। आता तुम्ही सन्मान दिला असता तर या ठिकाणी ते कशाला आले असते? त्याच्यामुळे त्यांच्या अपमानाची आपण चिंता करू नका। महायुती त्यांचा सन्मान करेल, भाजप त्यांचा सन्मान करेल। आपण चिंता करायचं कारण नाही। आपल्या अपमानानं जयंत पाटील जाणार नाहीत याची आपण काळजी घ्या। आपण त्या ठिकाणी जाहीर मेळाव्यात वक्तव्य करता त्याला जयंत पाटील तिथंच उत्तर देतात। त्याच्यामुळे आपण किती आपल्या अध्यक्षाचा सन्मान करता त्याचं पहिलं मूल्यमापन करा आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवायचं धाडस करा। जे आहे ते घाटकोपरमध्ये एक आव्हान केलेलं आहे की विधानसभा निवडणूक मी आता लढतोय। मागच्या काळावेळी त्यांची तिकीट जी आहे ती कापलेली होती। आता मात्र त्यांनी दावा केला की विधानसभेच्या रिंगणात भारतीय जनता पार्टीमध्ये छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला विधानसभेची तिकीट मागण्याचा अधिकार आहे। भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। प्रकाश मेहता तर त्या ठिकाणी 6 वेळा लोकप्रतिनिधी राहिले, मंत्री राहिलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांनी इच्छा प्रदर्शित करणं म्हणजे काही गुन्हा केलाय किंवा पाप केलाय असं काय मानायचं कारण नाही। त्याचबरोबर पराक्षा आमचे जे आमदार आहेत ते तिकीट सिटिंग आमदार आहेत।
त्यांचं कामही त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं चालू आहे. परंतु त्यामुळं आजच उमेदवार बदलणार किंवा उमेदवारी त्यालाच देणार अशा प्रकारचे त्या ठिकाणची कोणी कल्पना करण्याचे समजण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण ज्या वेळेला महायुती म्हणून पक्ष उमेदवारी देईल त्यावेळेला आमचे सारे कार्यकर्ते आमच्या इच्छा आकांक्षा सगळ्या त्यांना बाजूला ठेवून पक्षाच्या आदेशानुसार पक्षासाठी काम करतो, उमेदवारासाठी काम करतो. एक शेवटचा प्रश्न आहे, कारण वारंवार भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टार्गेट केलं जात आहे आणि देशमुख म्हणतात की माझ्याकडे काही ऑडिओ क्लिप आहे बाहेर आणल्या जात नाही. मी तेच म्हणालो ना की कुठल्याही गोष्टीचा पुरावा द्यायचा नाही, निराधार अशा प्रकारची वक्तव्य करायची. आता संजय राऊत रोज 10 वेळा खोटं बोलत असेल, म्हणजे आतापर्यंत हजारो वेळा खोटं लोकांवर आरोप केले असतील. आम्ही कधीच विचारत नाही हे कशाच्या आधारे, याला पुरावा काय, ठोकून द्यायचं. आणि तशाच प्रकारे अनिल देशमुख यांचं ठोकाठोकीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आता त्यांनी काय कर्तृत्व केलंय हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे. वाजे प्रकरणात जे काय झालं ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. असं खोटं नॅरेटिव्ह सेट करून तुम्हाला तुमची प्रतिमा स्वच्छ करता येणार नाही आणि खोटे नॅरेटिव्ह आणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आपल्याला मलिन करता येते. असं दुसराही असं म्हटलेलं आहे की वृत्तपत्राला एक मुलाखत दिली त्यात असं म्हटलं की समित कदम जे व्यक्ती आहेत ते मला येऊन भेटायचे आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा निरोप ते घेऊन यायचे आणि मला सांगण्यात आलं होतं की ईडी किंवा सगळ्या कारवायांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर जे काही आम्ही सांगतोय ते करा. असं एक मुलाखत जी आहे ती वृत्तपत्राला त्यांनी दिली आणि दावा केला. मला वाटतं गांधीजींचा सत्य हा मंत्र पुन्हा एकदा जोरात त्या ठिकाणी अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. खोटं बोलायला आता काही लागत नाही. प्रसारमाध्यमांसमोर येऊन निराधार कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना बोलायला काही लागत नाही. आपणही विचारत नाही कशाच्या आधारे बोलता, याचे काय पुरावे आहेत का. जर तशा प्रकारच्या गोष्टी असतील तर आणावे आपल्यासोबत. पुरावा असेल तर बोलू ना. फेक नॅरेटिव्ह सेट करायचे, वर्तमानपत्रात बातम्या पेरायच्या, मीडियात बातम्या पेरायच्या आणि एखाद्या विषयाला तो खरा आहे अशा प्रकारे दाखवायचं, नॅरेटिव्ह सेट करायचा हा अलीकडच्या काळातला विरोधी पक्षाचा धंदा आहे. आणि हे कसे नॅरेटिव्ह सेट करतात या संदर्भातला पर्दाफाश उद्यापासून मी सुरू करतोय आणि उद्या मी याकरता पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. कुठेतरी असं गंभीरानं सत्य वाटतं या. नाही, निश्चितच त्या ठिकाणी चांगला लोकप्रतिनिधी असेल, सरकारमधला लोकप्रतिनिधी असेल, केंद्रात ज्या पक्षाचं सरकार आहे, राज्यात ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांचा लोकप्रतिनिधी असेल तर विकास कामांना त्या ठिकाणी गती मिळत असते. आणि त्यातच नवनीत राणा ह्या एक ॲक्टिव्ह अशा प्रकारच्या खासदार होत्या आणि त्याच्यामुळे सरकारकडे जा, केंद्राकडून निधी आणा, राज्यातनं निधी घ्या अशा प्रकारे त्या सक्रिय असल्या कारणानं आता निश्चितच विकासाला त्या ठिकाणी विकास खुंटलेला आहे, गती कमी झालेली आहे. आणि त्यातनं नवनीत रवी राणा यांचं वक्तव्य आलं असेल, त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत. भाऊ आणि त्याने फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते यांच्यावर टीका करत असतात. मात्र फडणवीस आणि जरांगे यांच्यामध्ये जो वाद आहे हा नकली असल्याचा दावा आता आंबेडकरांनी प्रकाशात. नाही, मला वाटतं प्रत्येक जण या सगळ्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आपापलं राजकारण पुढं रेटण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एक गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला हवी, किंबहुना मराठा समाजाला हवी, ओबीसी समाजाला हवी, सर्व समाजाला हवी की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. सर्व समाज घटकांनी शांततेत एकत्रित राहिलं पाहिजे, नांदलं पाहिजे. आणि जो जातीमध्ये जो उभा वाद किंवा भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न आहे त्याला खतपाणी घालणारी कोणी वक्तव्य करू नयेत. आता जर जरांगे रोज आमच्या देवेंद्रजींची आई बहीण काढत असेल, आईवरून शिव्या देत असतील, तर आता एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन शिव्या दिल्यावर पण एक आहेत असं जर बोलत असू तर एवढा निर्लज्ज महाराष्ट्रातील संस्कार त्या ठिकाणी झालेला नाही. भाऊ सातत्याने वक्तव्य करतात की
मला वाटतं आपण ज्या घटना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या 8-10 झाल्या त्याचा जर आपण पूर्णपणे घटनाक्रम पाहिला तर त्या प्रेम करणं, विवाहाचं नाटक करणं, आमिष देणं, परदेशात नेणं आणि एक ठराविक काळानंतर त्या ठिकाणी वापर झाल्यानंतर त्या ठिकाणी वापर करायचा वस्तू म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचं अत्याचारी कृत्य या ठिकाणी होताना दिसतंय. आणि मग जर पर्टिक्युलर लोक आहेत, पर्टिक्युलर प्रवृत्तीची लोक आहेत, ती जर या ठिकाणी अशा पद्धतीनं माझ्या महिला भगिनींचा वस्तू म्हणून वापर करणार असतील याच्यापेक्षा गुन्हास्पद गोष्ट काय असू शकते. आणि मला वाटते समूळ ही प्रवृत्ती, ज्या प्रवृत्ती या ठिकाणी अशा पद्धतीनं गोष्टी करतायत त्यात समूळ ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. अबू आझमी आणि जितेंद्र आव्हाड जेव्हा त्यांना सळ लागेल किंवा त्याची झळ पोचेल तेव्हा त्यातलं गांभीर्य आणि संवेदना कळतील. मराठा उरणमध्ये पुन्हा एकदा एका 20 वर्षे महिलेवरती एक अत्याचाराची घटना ही समोर येते. त्यामुळे सोशल मीडियावरती पण खूप लोक या ह्याच्यात मला वाटतं अत्यंत चीड आणणारी संतापजनक अशी घटना झाली. लवजिवाद संदर्भात ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये घटना झाल्या, ग्रामीण भागात झाल्या, मीरा रोडला झाल्या, वसईला झाल्या, आपण जर मोडस ऑपरेंटिस या सगळ्या घटनांची पाहिली तर विदारक अशा प्रकारची आहे. आता आपण या शिंदे नावाच्या भगिनीला ज्या पद्धतीनं मारलं गेलं, चेहरा विद्रूप केला, तिच्या गुप्तांगावर त्या ठिकाणी वार केले गेले, मला वाटतं महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात खूप व्हायला लागलेल्या आहेत. हे नराधम त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रवृत्तीनं, विशिष्ट मनोवृत्तीचे आहेत. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आम्ही लव जिहादसाठी मोर्चे काढतो, नितेश राणे असतील, आमची लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात, त्यावेळेला आम्हाला एका विशिष्ट अशा चौकटीत उभं केलं जातं. परंतु या घटनेतनं मला वाटतं अशा प्रकारच्या प्रसंगांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन या प्रवृत्तींना ठेचून काढण्याची आवश्यकता आहे आणि ते काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही, मला वाटतं आता त्या ठिकाणी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. शिळ्या कढीला ऊत आणण्याची काही आवश्यकता नाही. सरकार एकत्र आलं, सरकार महायुती म्हणून व्यवस्थित काम करतंय. आता कोण काय बदलून गेलं, कसं गेलं यावर कात्याकूट करून काही साधलं जाणार नाही. जेव्हा सरकार बनायचं असतं त्यावेळेला अशा प्रकारच्या भेटी होत असतात आणि त्याची गुप्तता पाळली जाते. कारण भविष्यात जे काही घडायचं असेल ते जर आपल्याला कळलं तर त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते. म्हणून अशा गोष्टी अनेकदा सरकार बदलताना किंवा महत्त्वाचे राजकीय निर्णय होत असताना झालेले आहेत. सर असं म्हणाले की आमची ताकद 288 जागा लढायची आहे. आज चंद्रकांत पाटील आज पक्षाची 288 जागा लढवण्याची तयारी आहे, आमची तेवढी ताकद आहे. मात्र आम्ही उर्वरित ताकद जी आहे महायुतीसाठी देणार. तुम्ही मात्र जे पुढे बोलले त्याच्यावर भर देत नाही, तुम्ही त्याच्या अगोदरचं जास्त जोराने त्या ठिकाणी सांगताय. मीही त्याचा पुनर्विचार करतो की मात्रच्या पुढचं आहे ते सत्य आहे. आम्ही सगळे महायुती म्हणून लढणार आहोत, त्याच्यात दुमत असायचं काही कारण नाही. तथापि दोन्ही दादांनी जी वक्तव्य केलेत, नारायण राणे साहेबांनी केले, चंद्रकांत दादांनी केलेत, ती वस्तुस्थिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढण्याची क्षमता आणि त्या ताकदीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे आहेत. परंतु याचा अर्थ आपण लगेच 288 ठिकाणी भाजप उमेदवार उभे करणार, महायुतीचं काय होणार, अशा प्रकारचा तर्कवितर्क करण्याची आवश्यकता नाही. आम्ही महायुती समन्वयातनं त्या ठिकाणी सुसंवादातून आणि एकोप्यानं महायुती म्हणून सामोरं जाऊ आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवू. मला वाटतं आक्रमक म्हणजे एक चॅनलवर एखादी गोष्ट करायची, यूट्यूब किंवा फेसबुकवर टाकायची, अशा प्रकारची आक्रमकता. मला वाटतं कशासाठी आक्रमकता, विषय काय आहे,
पहिला बजेटच्या संदर्भात जर बजेट सोपा करून आपला मुंबईच्या जनतेला त्या ठिकाणी बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळालं, मुंबईला काय मिळालं आणि एकंदर बजेट देशासाठी कसा चांगला आहे, येणाऱ्या पुढच्या 10-15 वर्षाची नीव या बजेटमध्ये कशी ठेवली हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न पियुष गोयल यांच्या माध्यमातून आमचा होता. मग याच्यात कोणाच्या पोटात दुखायला काय कारण आहे? तुम्हाला काही बजेटच्या संदर्भात प्रश्न असतील तर प्रश्न तयार करा, आमची तयारी आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. परंतु लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून जे काही थोडं यश मिळालं त्यातनं आता त्यांच्यावर फेक नॅरेटिव्हवर त्यांचा दृढ विश्वास झाला आहे आणि त्यामुळे विषयाला बगल द्यायची, मेरिटवर जायचं नाही, बजेट काय आहे समजून घ्यायचं नाही, प्रश्नाची उत्तरं मागायची नाहीत, आक्रमक व्हायचं, वातावरण कलुषित करायचं आणि प्रसारमाध्यमांना अशा गोष्टी चवीनं त्या ठिकाणी दाखवायला पण बरं वाटतं. मेरिटवर चर्चा, मेरिटवर डिबेट यापेक्षा आक्रमकपणा, हा त्याला काय बोलला, त्याने त्याचे वाबाडे काढले, याच्यातच रुची जास्त व्हायला लागलेली आहे. मला वाटतं माझं नम्र आव्हान आहे, कुठलंही ब्रिगेड असो त्या ठिकाणी आपली भूमिका काय ती मांडा, त्या भूमिकेचं उत्तर घ्या आणि समाधान नाही झालं तर आक्रमक व्हा. आता समोरचा चढाईच करून आला नाही, लढायलाच आला नाही आणि आम्ही कमरेची तलवार काढायची आणि आक्रमक व्हायचं, त्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. सर, जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे की मराठ्यांच्या जीवाशी खेळू नका, तुम्हाला जो मराठा समाजाने तुम्हाला सत्ता दिली त्याचा तुम्हाला गर्व आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला पश्चाताप करायलाही आता वेळ मिळणार आहे. मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी आपला आंदोलनाचा फोकस हा त्या ठिकाणी धमकावण्यापेक्षा इतरांना त्या ठिकाणी राजकीय बोलण्यापेक्षा मला वाटतं मूळ प्रश्नांपासून त्यांनी बगल द्यायला सुरुवात केलेली आहे आणि या आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह सेट केले जातात, वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात, या संदर्भातला पर्दाफाश मी उद्या करणारच आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सरकार आंदोलनकांच्या भूमिकेशी सहमत आहे, फक्त आता ओबीसीतनंच आरक्षण द्या अशा प्रकारचा जो आग्रह आहे, ज्या आग्रहाशी या राज्यातील एकही पक्ष, सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असेल, त्या ठिकाणी सहमत नाही. किंवा माझं तर आपल्या माध्यमातून आवाहन आहे सगळ्यांना की मनोज जरांगे यांनी मागणी केली, शरद पवार साहेबांनी ओबीसीतनं आरक्षण द्यावं का या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी. मनोज जरांगेंनी अशी मागणी केली की काँग्रेस असेल, उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा महाविकास आघाडीनं ओबीसीतनं आरक्षण देण्यासंदर्भात आपली काय भूमिका आहे ते सांगावं. माझी विनंती आहे की जे जरांगेंनी या ठिकाणी सांगितले, मागणी केली, अपेक्षा व्यक्त केल्यात, त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सर्व पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी. आणि त्याच्यामुळं केवळ राजकारणासाठी प्रत्येकजण बोलतोय. पवार साहेब आता त्या ठिकाणी बोलतायत, ओबीसी साठी काम करणारे हक्के असतील, त्या ठिकाणी मनोज जरांगे असतील, तर या सगळ्यांना एकत्रित घेऊन बैठक घ्या. मला वाटतं अशा प्रकारची बैठक करायला काहीच हरकत नाही. मुख्यमंत्री या संदर्भात दखल घेतील, या सगळ्यांची बैठकही आयोजित करतील. परंतु मला वाटतं की इथे ढकलाढकलीचं काम सुरू आहे. पवार साहेब तिकडे बैठक घ्या बोलले, तिकडे जरांगे बोलतात तिकडे जाऊन आम्ही काय करणार. दुसऱ्या बाजूला सरकारने भूमिका घ्यायची आहे म्हणून शरद पवार बोलणार. तर मला वाटतं सगळ्यांनी एका व्यासपीठावर येण्याची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनात काय दडलंय, प्रत्येकाची नेमकी स्पष्ट भूमिका काय, स्वच्छ भूमिका काय,
हे महाराष्ट्रातील जनतेसमोर या ठिकाणी येईल. म्हणून मुख्यमंत्री ज्या वेळेला पुढाकार घेतील त्यावेळेला सर्व पक्षाच्या नेत्यांनी, समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांनी त्या ठिकाणी एकत्रित यावं आणि पवार साहेबांनी तर आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपली भूमिका त्या ठिकाणी मांडावी, अशा प्रकारचा या ठिकाणी आग्रह आहे. फक्त राजकारणासाठी राजकारण, निवडणुका तोंडावर विधानसभेच्या आहेत म्हणून त्या ठिकाणी भूमिकाच घ्यायची नाही, अशा प्रकारचं चाललेलं आहे. आता सत्ताधारी पक्षावर आरोप करत असताना की एक गट ओबीसीची सत्तेतला बाजू घेतोय, दुसरा गट मराठा समाजाची बाजू घेतोय. मला वाटतं सत्ताधारी पक्ष जे आहेत ते दोन्ही समाजाच्या बाजूने आहेत, ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाजूने आहेत आणि याकरिता मराठा समाजासाठी 10% आरक्षण एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. ज्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील मुलं घेत आहेत, आता जी भरती झाली वेगवेगळ्या डिपार्टमेंटची, त्या भरतीमध्ये मराठा समाजाची मुलं 10% आरक्षणात त्या ठिकाणी आलेली आहेत. त्याच्यामुळे सरकारची स्पष्ट भूमिका आहे आणि त्याच वेळेला सरकारची ही स्पष्ट भूमिका आहे की दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आणखी जे देता येईल ते ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यामुळे सरकारची दोन्ही समाजाच्या हिताची भूमिका आहे. महाराष्ट्रातला सर्व समाज आपला आहे हे सरकारने मांडायचं असतं. ती सर्वांगीण भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेसाठी घेतलेली आहे. त्याच्यामुळे सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची दोन मतं नाही आहेत. सरकार दोन्ही समाजाच्या मागे ताकदीनं उभा आहे. आता विरोधी पक्ष तुम्ही ना या समाजाच्या बाजूनी ना त्या समाजाच्या बाजूनी ना दोन्ही समाजाच्या विरोधात, पहिली तुमची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा आणि महाराष्ट्रातली जनतेला जे गुमराह करण्याचा प्रकार चाललेला आहे तो या ठिकाणी थांबवला पाहिजे. कारण या ठिकाणी राज्यात शांतता, सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे आणि संपूर्ण गावात, वाड्या, वस्त्यांवर जो सामाजिक तणाव निर्माण झालाय, जातीय तेढ निर्माण झाली, ती त्या ठिकाणी संपुष्टात यायला हवी.